ओके. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलं असेल फॉलो करून घ्या. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला विचारू शकता, आपण इंस्टाग्राम अकाउंटला विचारू शकता. आपण तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो मित्रांनो. तर मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. जे काही यूज केलेलं मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला लाईट मोशनला ओपन करायचं. मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपल्याला अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे एकदम छान असे बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो, एकदम ग्रुप्स वगैरे ॲड करून दिलेला आहे मित्रांनो. मग आपला ग्रुप्समध्ये फोटोज वगैरे चेंज करून घेण्यासाठी फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्ट आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का तुमची आवडीची फोटो त्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं. मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो, जिथं पण आपला डबल बीट येत नाही तिथे पण आपला स्क्रॉल करून मग तिथं पण आपला फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला वरून घेतल्यानंतर मग ब्लेंडिंग ऑपॅसिटीवरती क्लिक करायचं. मग आपला अशा प्रकारे 50 ठेवायचं मित्रांनो, जसं की आपलं मी ठेवता त्याच स्टेपमध्ये तुम्ही ठेवून घ्या म्हटलं. 50 ठेवून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आणखीन आपला अशा प्रकारे प्रेस करायचं मित्रांनो. प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं, जसं की आपला सॉन्गच्या वगैरे ग्रुपच्या सर्व ग्रुपच्या खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं. खालच्या बाजूला ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपलं ग्रुप्समध्ये फोटो वगैरे चेंजेस करून घेण्यासाठी मग आपला अशा प्रकारे फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो. आल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे जगा खालची एक फोटो दिसेल मित्रांनो. जर तुमची फोटो असेल त्या फोटोला डिलीट करून घ्या मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टमध्ये जायचं, फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून आपला अशा प्रकारे प्रेस करायचं, खालच्या बाजूला सेट करायचं. मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसे मी सेट करतो त्या स्टेपमध्ये, जसं की आणखीन आपला लहान करायचं असेल 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं मी सेट करतो त्या स्टेपमध्ये लहान मोठी करून तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो जसं की आणखीन आपला अशा प्रकारे सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर हे जे फोटो आहे त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मग आपलं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसे मी सेट करण्यासाठी असं लावता जसं मी फोटो त्याच स्टेपमध्ये फोटो वगैरे लावून घ्या मित्रांनो. मग जे का बाकीचे ग्रुप्स वगैरे आहेत ते सर्व ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग तुम्हाला अशा प्रकारे काय जर ग्रुप्स मोठी असेल तर मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला कट करायचं ऑप्शन क्लिक करून कट करून घ्यायचं जे का पुढचा पार्ट. अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे डबल बीटला यायचं मित्रांनो. डबल बीटला यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग आपला अशा प्रकारे जे का फोटो तुमच्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचा आणि 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे फोटोला ॲड करून आपला सेकंड बीटला जायचं, जे का फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं. मग आपला सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या. जसे मी फोटो वगैरे ॲड केलेत तुम्ही पण बाकीचे सर्व ग्रुप्समध्ये फोटो वगैरे जसे मी ॲड करता त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो हे जे का ब्लू लेअर दिसत आहे त्या लेअरच्या राईट साईडला प्रेस करायचं. मग वरच्या बाजूला सेट करायचं, एकदम क्वालिटी वगैरे चांगले दिसेल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे लेअर वगैरे वर खेचून घेतल्यानंतर मग आपला इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचा मित्रांनो. इथून पण आपल्याला मग आपला अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रिसेटला आहे ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं आहे मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग जे का ग्रुपच्या खालच्या बाजूला जे का सॉन्गच्या वरच्या बाजूला एक बॅकग्राऊंडसाठी फोटो दिलेला आहे मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो एकच फोटोला हा एक इफेक्ट लावायचा. मग आपला इथून पण आणखीन आपला बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर
मग जे का सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी अपलोड करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बिटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. मग आपल्याला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे काही लहान लहान फोटो ॲड केलेला आहे मित्रांनो, जसं की आपल्या अशा प्रकारे जे काही लहान लहान फोटो ॲड केले आहेत ते सर्व फोटोना हा एकच इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट अपलोड करून घ्यायचा मित्रांनो. आणखीन आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट अपलोड करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे आणखीन जे का थर्ड फोटोवरती पण क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट अपलोड करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट अपलोड केल्यानंतर जसे मी हा एक इफेक्ट पेस्ट करत आहे त्याच टाईममध्ये तुम्ही बाकीचे जे काही फोटो आहेत ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. मी पण लगेच करून घेतो मित्रांनो. ओके, तर मित्रांनो मी अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ एकदम छान असा खतरनाक जबरदस्त झालेला मित्रांनो. मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.